चौक भरियेला आसनी पाचारिणी कुळस्वामिनी वैकुंठवासिनी धावणी झडकरी रंगाई ओ विठाई रंगाई ओ विठाई सावळी डोळसे तुझे श्रीमुख साजिरे ते मी केधवा देखेन रंगाई ओ विठाई रंगाई ओ विठाई रजत मधुपारती पंचप्राणांची आरती अवगी सारुण्यायती ये धावती झडकरी रंगाई ओ विठाई रंगाई ओ विठाई मन मारुणी मेंढा मुठी आशा मनशा तृष्णा सुटी भक्ती भावने विद्याताटी भरुणी केला हकार रंगाई ओ विठाई रंगाई ओ विठाई डाकानु हात गजरे येऊन अंगासी संचरे आपुला घेऊनी पुरस्कार आरोग्य करी तुकयासी रंगाई ओ विठाई रंगाई ओ विठाई विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हास्यम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाचारु प्रथम नमन पांडुरंगाचारु प्रथम नमन प्रथम नमन प्रथम नमन ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कारोणी आता
शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाये शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाये सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया सोपान सकया धन्य ज्ञानदेव सोपान सकया धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवेवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझालो रामधूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल 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 चौक भरिला आसनी पाचारिली कुळस्वामिनी वैकुंठवासिनी धावनी झडकरी रंगा येई ओ विठाई रंगा येई ओ विठाई मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र सोनू शिव पंचकृषी आदिशक्ती माता भगवती श्री वटमादेवी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चालत असणारा कीर्तन महोत्सव सुंदर अशा पद्धतीच्या आयोजनामध्ये आदिशक्ती माता भगवती वटमादेवीच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सोनूशी व पंचकृषी यांच्या सहकार्याने सालाबद्धप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने चालत असणारा कीर्तन महोत्सव या ठिकाणी जगद्गुरु द्वाराचार्य हरिभक्तपरायण रामकृष्ण दासजी महाराज लवितकर बाबा यांच्या शुभाशा प्रेरणेने त्याच पद्धतीने कैलासवासी कारभारी चिमाजी गीते दादा श्री साहेबराव नवले अध्यक्ष श्रमिक उद्योग समूह संगमनेर त्याच पद्धतीने आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी महाविष्णू मौली ज्ञानोबा यांचे निष्ठावंत भक्त आणि हडाचे वारकरी आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी हरिभक्तपरायण माधव महाराज स्थानप म्हणजेच आपल्या सर्वांचे जय हरी बाबा त्याच पद्धतीने श्री सुदामराव मुरलीधर सानप माजी जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर श्री सोमनाथरावबा गीते गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर त्याच पद्धतीने श्री सुदाम बाळू गीते सरपंच सोनूशी त्याच पद्धतीने या ठिकाणी श्री राजेंद्र तुकाराम सानप उपसरपंच सोनूशी यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आमचे बंधू हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज गडाख यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने नियोजनाने सालाबद्धप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने चालत असणारा कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने
या ठिकाणी आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आणि या 5व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्व संत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकोबाराय यांचा आहे. विठ्ठल सुंदर अशा पद्धतीच्या आयोजनामध्ये सालवाद प्रमाणे चालत असणारा शारदीय नवरात्र महोत्सव सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन करत असताना समस्त ग्रामस्थांनी भजनी मंडळाने सप्ताह कमिटीने ज्यांना मात्र या ठिकाणी गायनाकरता पाचारण केलेले आहे असे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण नवनाथजी महाराज गडाख महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण गायनाचार्य नवनाथजी महाराज दिघे महाराजांच्या चरणावरती वंदन. हरिभक्त परायण सोमनाथजी महाराज पचपिंड महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी सुंदर अशा पद्धतीची ज्यांची मृदंगाची साथ आहे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य तालमहर्षी हरिभक्त प्राण सचिनजी महाराज चौधरी अध्यक्ष लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था लिंगदेव अकोले आणि महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे हे सर्व वारकरी त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी चोपदार महाराज आदरणीय आमचे दत्तात्रय बाबांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची विनयाची साथ आहे बाबांचं मार्गदर्शन आणि आजची विशेषता आज बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे आज बाबांचा वाढदिवस पण आपल्या सर्वांच्याच वतीने बाबांना अभिष्ट चिंतनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. उदंड निरोगी अशा पद्धतीचं आयुष्य बाबांना या आदिशक्ती माता भगवती बटमादेवीने प्रदान करावं. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ऑपरेटिंगद्वारे आमच्या सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करणार आहे असे आदरणीय अमोल भाऊ गीते मनापासून त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आणि या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील आलेले सर्व भाविक भक्त सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन करेल. आणि आजची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे असे आदरणीय श्री राजेंद्र गणपत फड मुंबई पोलीस त्याच पद्धतीने श्री संदीप विनायक फड श्री बाबूराव हलवर पारेगाव खुर्द यांच्या सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी मारुतीदादा फड सगळ्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन नतमस्तक होऊन आता मात्र अभंगाला सुरुवात. विठ्ठल सालाबाद प्रमाणे चालत असणारा शारदीय नवरात्र महोत्सव आदिशक्ती माता भगवतीची उपासना करत असताना 5व्या दिवसापर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहे. माता 5व्या दिवसापर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहे. भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये उपस्थित झालात. पण या धर्ममंडपामध्ये आपण भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता उपस्थित झालात. मग आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन हात जोडून आपल्या सर्वांना एकच विनंती ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन केलं जाईल त्या त्या वेळेला आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य एक मुखाने टाळी हाताने भगवंताचं नामचिंतन करा. बरोबर आहे ना? असंच करतात ना रोज? चुकलं का? काही चुकलं का? नाही चुकलं का? म्हणजे तुम्ही कीर्तनात बसलेले आहे ना? आपण काय करायचं आहे? मुखाने टाळी हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा. अभंग 5 चरणांचा आहे. अभंग नुसता 5 चरणांचाच नाही तर गणिती भाषेमध्ये बोलायचं झालं तर 4x5 अभंग आहे. एकूण 5 चरण आहे आणि प्रत्येक चरणाचे 4 तुकडे केलेले आहेत. याला चौकड्या अभंग असंही म्हणतात. तर आदिशक्तीचे जे पूजेचे उपचार आहेत ते कशा पद्धतीने आपण केले पाहिजे कोणती पूजा त्या आदिशक्तीला अपेक्षित आहे याची सुंदर अशी मीमांसा जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत केलेली आहे. विठ्ठल तर आता ऐका आपली ही जी हिंदू संस्कृती आहे ना या हिंदू संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. हिमालयाचा ही आणि सिंधूचा धू ही 2 अक्षर मिळून
हिंदू हा शब्द तयार झालेला आहे. त्याचाच अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द तयार झाला. म्हणजे सिंधू म्हणजेच समुद्र, म्हणजे हिमालयापासून तर समुद्रापर्यंत पसरलेल्या स्थानाला हिंदुस्तान असं म्हणतात. म्हणजे हिमालयापासून तर सिंधूपर्यंत म्हणजे समुद्रापर्यंत पसरलेल्या भूमीला हिंदुस्तान असं म्हणतात आणि तिथे राहणाऱ्यांना हिंदू असं म्हणतात. हिंदूंना दुसरं नाव आहे ते म्हणजे आर्य. या आर्यांच्या चालीरीती, वागणूक, आहार, विहार, व्यवहार इत्यादी जे काही कल्याणकारक आचरण आहे ना, त्यालाच हिंदू संस्कृती म्हणतात. मानवाची विचार प्रणाली म्हणजे संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृती ही वेदमान्य संस्कृती आहे. या संस्कृतीच्या आचरणाने इहलोकी आणि परलोकी कल्याण होतं. यालाच हिंदू धर्म असं म्हणतात. हा अनादी कालापासून चालत आला असल्या कारणामुळे यालाच सनातन धर्म असंही म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि याच आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक सण, वार, व्रत, वैकल्य, उपासना, उत्सव साजरे केले जातात. भगवंत एकच आहे, पण तोच भगवान परमात्मा अनेक रूपांमध्ये प्रगट झाला म्हणून आपण आपापल्या उपासनेप्रमाणे त्या त्या देवाची उपासना करायची. पण लक्षामध्ये फक्त एकच ठेवायचं की सर्व देवांमध्ये एकच तत्व आहे. नाहीतर भांडणं लागतात. आमचा देव श्रेष्ठ की तुमचा देव श्रेष्ठ. सर्व देव एकच आहे, फक्त आकार मात्र वेगवेगळे आहेत. मग आपलं संपूर्ण जीवन उत्सव प्रदान होण्याकरता भगवंतांनी अनेक रूप धारण केले. आपल्या संतांनी त्याचे उत्सव निर्माण केले. कारण मनुष्याचं जीवन हे केवळ काम करण्याकरता नाही, तर मनुष्याचं जीवन हे आनंद उपभोगण्याकरता आहे. आणि तोही सामान्य आनंद नाही, परमार्थिक आनंद. सामान्य मनुष्य जगतो त्याला जर आपण विचारलं तर तो म्हणतो काम करण्याकरता. काम कशा करता करतो तर तो म्हणतो जगण्याकरता. जुने कीर्तनकार कीर्तनामध्ये दृष्टांत सांगायचे. डोक्यावर तुम्ही टोपी घालतात ना, टोपी कशा करताय? टोपी कशा करताय? डोक्या करता. टोपी डोक्या करता आणि डोकं कशा करता आहे हो? टोपी करता. डोकं कशा करता आहे? टोपी करता. मग आता टोपी डोक्या करता आहे हे बरोबर आहे, पण डोकं टोपी करता हे बरोबर आहे का? मग डोकं कशा करताय? डोकं कशा करताय? डोकं काहीतरी विशेष विचार करण्याकरता आहे. तसं काम मनुष्याच्या जीवनामध्ये जगण्याकरताच आहे. पण हे जगणं कशा करता आहे तर या जगण्यातून परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आयुष्याच्या साधने हा आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने हा आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मा आलो हा धन्य मी जन्मा आलो पदवी घेणे धन्यामी धन्यामी अविसाचा साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी घेणे आनंद उपभोगण्याकरता माणसाचं जीवन आहे. म्हणून आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक सणवार, व्रत, वैकल्य, उपासना, उत्सव साजरे केले जातात. बघा, बहुतेक इतर धर्मातले, इतर संस्कृतीतले देव जर आपण बघितले तर ते सर्व निर्गुण निराकार आहेत.
अवतार जर असेल तर तो फक्त आपल्या हिंदू धर्मात आहे. आणि जे जे भगवंताने अवतार घेतले त्या भगवंताच्या अवताराचे उत्सव साजरे केले जातात. बघा, रामनवमी काय उत्सव लोक साजरा करतात, जन्माष्टमी, गोपालकाला लोक आनंदाने नाचतात, गातात. आणि नवरात्र आल्याच्या नंतर तर आनंदाला उधाण येतं. माणसाने नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, मन मोकळेपणाने हसलं पाहिजे. आणि तो आनंद उपभोगण्याकरता तर आपलं जीवन आहे. नाहीतर काही काही माणसांना सवय लागलेली असते, कुणाशी काही बोलायचं नाही, हसायचं नाही, समाजामध्ये मिसळायचं नाही. असा जो असतो ना अतिशय धीर गंभीर, त्याला असं म्हणतात, त्याला जास्तीत जास्त रोग सुद्धा होतात. माणसाने कसं मन मोकळेपणाने जीवन जगलं पाहिजे, हसून खेळून राहिलं पाहिजे. त्याच्याकरता तर उत्सव आहे. मग त्याकरता तर प्रत्येक उत्सवामध्ये नाचणं आहे, गाणं आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, 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 गाये नाचे उडे सात्विक असलं पाहिजे. कारण आपल्याकडे गाणं हा योग आहे, आपल्याकडे चालणं हा योग सांगितलेला आहे. पंढरपूरला वारीच्या रस्त्याने वारकरी चालतात. एक एक पाऊल आपण वारीत टाकायला सुरुवात केली, एक एक पाऊल जर टाकलं ना, एक एक यज्ञाचं पुण्य सांगितलेलं आहे. नाम घेता वाट चाली, नाम घेता वाट चाली, नाम घेता वाट पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. नाम घेता वाट चाली, पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. आपल्याकडे गाणं हा योग आहे, आपल्याकडे चालणं हा योग आहे, आपल्याकडे नाचणं हा सुद्धा योग सांगितलेला आहे, महायोग. कारण जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये काही केलंच नाही, कुणी काहीतरी केले आचरणे, मजा या कीर्तने वीन नाही. कुणी काही करो तपात साधने, कुणी साधत गुरांजने. आम्ही नवजो तया वाटा, नाचो पंढरी चोखटा. हे सगळं काही जे आहे ना, देवाकरता असलं पाहिजे. चालणं हे देवाकरता असलं पाहिजे म्हणजे भक्ती होते. नाचणं हे देवाकरता असलं पाहिजे म्हणजे भक्ती होते. अहो एवढंच काय, देवासमोर रडणं असेल ना, ती सुद्धा भक्तीच आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव काय?
अर्जुन विषादयोग अथ प्रथमोध्यायः. अर्जुन रडले, देवासमोर रडले म्हणून अर्जुनाचा तो योग झाला. विठ्ठल विठ्ठल आपल्या या सनातन हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्वाचा उत्सव जर कुठला असेल तर तो आहे नवरात्र उत्सव. या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला आदिशक्तीची आराधना करायची, शक्तीची उपासना करायची आहे. कारण शक्ती असल्याशिवाय माणसाकडून कुठलंच काम होत नाही. किंबहुना हा जो परमात्मा, या परमात्म्याला हे जर विश्व निर्माण करायचं असेल तर त्याला सुद्धा शक्तीची उपासना करावी लागते. मग कुठलंही काम करायचं असेल तर त्याच्याकरता शक्ती पाहिजे. मग ती शारीरिक शक्ती असेल, द्रव्याची शक्ती असेल, शांतीची शक्ती असेल, श्रद्धेची शक्ती असेल, या सर्व शक्ती आहेत बरं का. म्हणून देवीचं वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जी श्रद्धा आहे का, ती देवी आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. बुद्धी सुद्धा देवी आहे. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. शांती ही सुद्धा काय आहे, देवी आहे. अहो एवढंच काय, निद्रा ही सुद्धा देवीच आहे. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. ज्याच्यावर भगवती शक्तीची कृपा आहे का त्यालाच चांगली झोप येते. ज्याच्यावरती भगवती शक्तीची कृपा आहे त्यालाच चांगली झोप येते. आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला तर कीर्तनात सुद्धा येते. ती देवीची कृपा नाही, देवीची अवकृपा आहे. कारण घरी गेल्याच्या नंतर बिछाणावरती पडल्याबरोबर लगेच ज्याला झोप येते समजायचं आदिशक्ती माता भगवतीची त्याच्यावरती कृपा आहे. अहो नाही तर काही माणसांना झोपच येत नाही. अहो एका माणसाला झोप येत नव्हती म्हणून त्याने झोपेच्या गोळ्या विकत आणल्या. पण त्या दिवशी काय झालं, झोप अजिबातच आली नाही. म्हणजे ज्याच्यावरती भगवती शक्तीची कृपा आहे ना त्यालाच चांगली झोप येते. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. विठ्ठल विठ्ठल या आदिशक्ती माता भगवतीची उपासना करण्याकरता नवरात्र सांगितलेले आहेत. हे नवरात्र संपन्न करण्याचे अनेक विधी सांगितलेले, पण आपल्या साधू संतांनी आपल्याला जे नवरात्र सांगितले ते म्हणजे नवविधा भक्ती. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. मी पोटी पोटी मागीन ज्ञानपुत्रा. धरीन सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्रा. ब्रह्म सासरा सासरा सांडीन कुपात्रा. ब्रह्म सासरा सासरा सांडीन कुपात्रा. आईचा जोगवा 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 मागीन. आईचा जोगवा 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 मागीन. आईचा जोगवा 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 आपल्या साधू संतांनी आपल्याला नवरात्र सांगितले. आपल्या साधू संतांनी आपल्याला गोंधळ सांगितला नाही. त्या गोंधळाचं नवरात्रीतलं तत्वज्ञान सांगितलं. का, अहो कोणती गोष्ट आपण जाणून करायची आहे. देवाची भक्ती तुम्ही कशीही करा वायाला जात नाही, पण जाणून जर भक्ती केली तर त्याचं विशेष फळ प्राप्त होतं.
मग आपल्या साधू संतांनी आपल्याला सांगितलं नवरात्र म्हणजे काय, तर या नवरात्रामध्ये 9विधा भक्ती करायची आहे. मग आपल्या साधू संतांनी आपल्याला भक्तीचे 9 प्रकार सांगितले. कोणते 9 प्रकार? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य सख्य, आत्मनिवेदनम. मग आपल्या साधू संतांनी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने जर आपण नवरात्री केली, म्हणजे 9विधा भक्ती जर आपण दररोज केली, तर दसऱ्याला आपल्याला साक्षात्कार होतो. विठ्ठल विठ्ठल. मग एक लक्षात घ्या, आपल्या साधू संतांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं त्या पद्धतीने आपण नवरात्री करायचीच आहे. बाकीचा विधी तर आपण करायचाच आहे, पण साधू संतांनी ज्या पद्धतीने सांगितलेले आहेत ना त्या पद्धतीने आपल्याला नवरात्री करायची. अर्थात 9विधा भक्ती करायची, म्हणजे रोज एका भक्तीचं आचरण या ठिकाणी आपल्याकडून घडलं पाहिजे. मग त्यातली सर्वात महत्वाची पहिली भक्ती जर कुठली असेल तर ती आहे श्रवण भक्ती. श्रवण करावं माणसाने, पण काय श्रवण करावं? चांगलं श्रवण करावं, भगवंताच्या विषयी विशेष श्रवण करावं. कारण वाचून जे आपल्याला कळत नाही ते ऐकून कळतं. लहानपणापासून आपल्याला जेवढं ज्ञान झालंय तेवढं ज्ञान वाचून झालं का ऐकून झालं? जास्तीत जास्त ज्ञान हे माणसाला ऐकून होतं. मग आता सर्वात महत्वाची भक्ती आहे श्रवण भक्ती. मग श्रवण करावं माणसाने, भगवंताच्या विषयी विशेष श्रवण करावं. कारण भगवान परमात्म्याच्या नामाची कीर्ती जर आपल्या कानाने श्रवण केली तर कानाच्या द्वारे तो परमात्मा आपल्या अंतःकरणात प्रवेश करतो. मग या आदिशक्ती माता भगवतीचं जर वर्णन आपल्या कानांनी ऐकलं तर कानाच्या द्वारे ती आदिशक्ती माता भगवती आपल्या अंतःकरणात प्रवेश करते. आणि आपल्या अंतःकरणामध्ये तिने प्रवेश केल्याच्या नंतर तिथली सगळी दुर्गंधी ही माता भगवती बाहेर काढते. विठ्ठल विठ्ठल. सर्वात महत्वाची भक्ती सांगितलेली आहे श्रवण भक्ती. ही भक्ती अशी आहे, ही भक्ती केली तरच इतर बाकीच्या सर्व भक्त्या कशा करायच्या हे आपल्याला कळणार आहे. श्रवण केलं तरच आपल्याला कीर्तन कळणार आहे, श्रवण केलं तरच आपल्याला स्मरण कळणार आहे, पादसेवन कळणार आहे, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे सर्व काही श्रवण केल्याच्या नंतरच कळणार आहे. पण सर्वात महत्वाची श्रेष्ठ भक्ती जर कुठली असेल तर ती आहे श्रवण भक्ती. आता याचा विस्तार मी जास्त करत नाही. मग या नवरात्रीमध्ये ही 9विधा भक्ती करून आदिशक्ती माता भगवतीकडे आपण काहीतरी प्रार्थना करायची आहे. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला, हे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच ठप विठ्ठला, तिकडच ठप विठ्ठला, भवानी आई रोडगावाईन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला. नंदाचं गाणं किरकिर करतं, खरू जवळ दे त्याला ग. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला. जय हो मला भवानी आई रोडगावाईन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला, रोडगावाईन तुला, रोडगावाईन तुला. काय मागायचं आहे भवानी आईकडे? रोडग्यामध्ये मागतात संत, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाहीन तुला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा कीर्तनाला गेला. हा सासरा घेऊ नका बरं का, हा सासरा घेऊ नका. कारण कुठलीही गोष्ट आपण जाणून करायची आहे. मग सासरा म्हणजे काय? अहंकार नावाचा सासरा आहे जो सगळ्यांना दुःख देतो. कल्पना नावाची सासू आहे, चिंता नावाची सासू आहे जी सगळ्यांना दुःख देते. म्हणजे आदिशक्ती माता भगवतीकडे अशी प्रार्थना आपण करायची आहे की माझ्या जीवनातील दंभ, अहंकार, कल्पना, चिंता या सर्व विकारांना हे भगवती माते तू घालव. विठ्ठल विठ्ठल. कारण आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एकूण 33 कोटी देवता सांगितलेल्या आहेत.
या 33 कोटी देवता जरी सांगितलेल्या असल्या तरी पूजेच्या मुख्य 5च देवता आहे. गणपती, आदिशक्ती, सूर्य, भगवान शंकर आणि भगवान विष्णू. म्हणजे गणपतीची उपासना करणारे लोक जगात आहेत, देवीची उपासना करणारे लोक जगात आहेत, सूर्याची उपासना करणारे लोक जगात आहेत, भगवान शंकराची उपासना करणारे लोक जगात आहेत आणि भगवान विष्णूंची उपासना करणारे लोक जगात आहेत. म्हणजे जो तो आपापल्या परीने भक्ती करतो. म्हणजे भक्ती करणारे लोक जगात आहेत, पण ही भक्ती करत असताना कुठेतरी विषमतेचं वातावरण भक्तांच्या अंतःकरणामध्ये आपल्या संतांना दिसून आलं. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा गोंधळ बघायला मिळतो की काही माणसं गणपती बाप्पाची मनोभावे उपासना करतात, पण आमच्या आदिशक्तीकडे चांगल्या नजरेने पाहत नाही. काही माणसं देवीची उपासना करतात तर सूर्याला मानत नाही. काही माणसं सूर्याला नमस्कार करतात पण भगवान शिवांना मानत नाही. काही माणसं भगवान शिवाच्या मंदिरामध्ये आवडीने चिली मोडतात, पण आमच्या विठ्ठलाच्या चरणावरती मस्तक टेकवायला अजिबात तयार नसतात. पण आमच्या वारकरी साधू संतांनी सर्व देवांचं एकत्व कुठे स्थिरावलं याची जाणीव सगळ्यांना करून दिली. आणि गणपती बाप्पाचं आणि आदिशक्तीचं आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये पूजेचं काय महत्व आहे मला वाटतं आपल्याला सांगण्याची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल. मग अशी जी आदिशक्ती आहे ना, तुम्हाला आम्हाला दर्शन देण्याकरता ही प्रगट झाली, अवतीर्ण झाली. कारण कधी या देवीला 6 हात, कधी त्या देवीला 8 हात, कधी रेणुका मातेच्या रूपात, कधी तुळजाभवानी मातेच्या रूपात, कधी महालक्ष्मीच्या रूपात, तर कधी सप्तशृंगी मातेच्या रूपात. मग ज्या अर्थी ही देवीची रूप आपल्या डोळ्यांना दिसतात, ज्या अर्थी या देवीची मूर्ती आपल्या डोळ्यांना दिसते, मग त्या अर्थी या देवीला बनवणारा मूर्तिकार आपल्याला मानावा लागतो की नाही. मग जसं मूर्तिकार मानल्याशिवाय त्या मूर्तीची सिद्धीच होऊ शकत नाही, तशी निर्गुण निराकार स्वरूपातून सगुण साकार रूपात आलेली आदिशक्ती भवानी जगदंबा तुम्हाला आम्हाला दर्शन देण्याकरता अवतीर्ण होते, प्रगट होते. विठ्ठल विठ्ठल. मग आता त्या आदिशक्तीच्या अवताराची कथा तरी काय, तर दुर्गा सप्तशतीने देवी भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे. रंभ आणि कर्म नावाचे 2 राक्षस, या दोघांनी मात्र कठोर अशा प्रकारची तपश्चर्या केली, पण रंभाचा मात्र पाण्यामध्ये इंद्राने वध केला. करंब नावाचा जो राक्षस आहे, या करंब नावाच्या राक्षसाला उन्मत्त अशा महिषीपासून महिषासुर नावाचा पुत्र झाला. आणि या महिषासुराने कठोर अशा प्रकारची ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्येवरती ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले. वर मागण्याकरता सांगितलं आणि महिषासुराने असा वर मागितलं, म्हटले देवा, देव, दानव आणि मानव यांच्या कोणाच्याच हातून मला मरण येणार नाही. भगवान ब्रह्मदेव तथास्तु म्हटले. आणि ब्रह्मदेवाकडून असा वर प्राप्त झाल्यामुळे अभिमानाने उन्मत्तपणाने त्याने पाहता पाहता संपूर्ण पृथ्वी प्रादाक्रांत केली. 7 सागरांसहित नवखंड पृथ्वी तलावरती त्याचा एकट्याचाच एक छत्री अंमल होता. माता भूमंडलावरती आपली एकछत्री सत्ता स्थापन केल्याच्या नंतर त्याने आपली दृष्टी स्वर्गाकडे वळवली. त्यामुळे देव आणि दानव यांच्यामध्ये घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. एका बाजूला देवांची सेना आहे, दुसऱ्या बाजूला दैत्यांची सेना. दैत्यांच्या सेनेचा अधिपती आहे महिषासूर आणि देवांच्या सेनेचा अधिपती आहे इंद्र. पण या असुरांच्या आणि राक्षसांच्या सेनेपुढे देवांची शक्ती अपूर्ण पडू लागली. माता जेवढे काही देव त्या ठिकाणी होते त्या सर्व देवांना या राक्षसांनी असुरांनी पराभूत केलं. त्यांचे सगळे अधिकार काढून घेतले. वर्णाचे अधिकार काढून घेतले, इंद्राचे अधिकार काढून घेतले, सूर्याचे अधिकार काढून घेतले, यमाचे अधिकार काढून घेतले. यांच्या जागी त्यांनी त्यांच्या अधिकारांची नेमणूक केली. मात्र त्यामुळे या सर्व देवांना जगामध्ये फिरण्याची लाज वाटू लागली आणि हे सर्व देव सत्य लोकामध्ये भगवान ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला सांगतात, पितामह, त्या राक्षसांनी आम्हाला पराभूत केलं, आमचे सगळे अधिकार काढून घेतले, आमच्या जागेवरती त्यांच्या अधिकारांची नेमणूक केली, पण तुम्हीच या राक्षसांना वर दिला आणि त्या वराच्या बळावर ते काही केले आमच्या आटोक्यात येत नाही. मग त्यांचा काहीतरी सूड घेता आला पाहिजे, अशी काहीतरी युक्ती, असा काहीतरी उपाय आम्हाला सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हटले उपाय तर माझ्याकडे नाही. मग आपण कैलास लोकात भगवान शंकरांकडे जाऊ. सर्व देव भगवान शिवांकडे जातात, त्यांच्यासमोर घडला प्रकार सांगतात, निवेदन देतात. भगवान शिवाने सांगितलं, म्हटले ज्या देवाच्या सत्तेने आपण सर्व कार्य करतो आपण त्या देवाकडे जाऊ. सर्व देव
वैकुंठामध्ये भगवान महाविष्णूंकडे येतात, त्यांच्यासमोर निवेदन देतात, घडला सगळा प्रकार त्यांना सांगतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की त्या राक्षसांना दैत्यांना माझी शक्ती माहीत नाही का? अरे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय मानवाचं शरीर चालत नाही, वाऱ्यालाही गती ज्याच्या आज्ञेशिवाय मिळत नाही, चंद्र सूर्य सुद्धा माझ्या आज्ञेशिवाय प्रकाशित होऊ शकत नाही, समुद्र जरी अमर्याद असला तरी माझ्या आज्ञेशिवाय तो आपली रेखा ओलांडत नाही, काळ जरी या संपूर्ण जगाचा नियंता असला पण माझ्या आज्ञेशिवाय तो कुणाचेही प्राण हरण करू शकत नाही. तुझी ये सत्तेने वेदासी बोलले, तुझी ये सत्तेने वेदासी बोलले, तुझी या सत्तेने वेदासी बोलले, तुझी या सत्तेने वेदासी बोलले, सूर्यासी चालले, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मणाचा बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मणाचा बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मणाचा बळी, ऐसा तू ब्रह्मणाचा ब्रह्मणाचा धनी. शक्ती आहे, सामर्थ्य आहे तुझ्या सत्तेने, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासन शरणम स्रुवत, प्रभ प्रलयस्थानम निधानम बीजमव्यम, पर्वती वेसकान संडावी, समुद्ररेखानुलंडावी, पृथ्व्याभूते व्हावी आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, ते जगाते चाळीता. मग अशी आबादी ते शक्ती माझी आहे, मग माझ्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या या माझ्या देवांचे अधिकार काढून घेणारे हे दैत्य आहेत तरी कोण? विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने आवेशाच्या भरामध्ये बोलत असताना भगवान विष्णूंच्या पवित्र मुखातून एक तेजस्वी अग्निज्वाळा बाहेर पडली. आपल्या इष्टदेवतेचा क्रोध बघून जेवढे काही देव त्या ठिकाणी उपस्थित होते त्या प्रत्येक देवाच्या मुखातून एक एक अग्निज्वाळा बाहेर पडली. वरुणाच्या मुखातून बाहेर पडली, चंद्राच्या मुखातून बाहेर पडली, इंद्राच्या मुखातून बाहेर पडली, वरुणाच्या मुखातून बाहेर पडली. जेवढे काही देव त्या ठिकाणी उपस्थित होते त्या प्रत्येक देवाच्या मुखातून एक एक अग्निज्वाळा बाहेर पडली. आणि त्या सर्व अग्निज्वाळा एकमेकांमध्ये मिसळायला लागल्यानं पाहता पाहता त्यांनी एक पर्वता एवढं रूप धारण केलं. आणि या सर्व अग्निज्वाळांची एकमेकांमध्ये मिसळण्याची शक्ती पूर्ण झाल्याच्या नंतर त्यातून एका सुंदर अशा नारी रूपाचा आकार बाहेर पडला. आणि तो सुंदर असा नारी रूपाचा आकार म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपातून सगुण साकार रूपात आलेली आदिशक्ती भवानी जगदंबा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाला लागुनी, मोह महिषासुर मर्दाला लागुनी, ओ महिषासुर मर्दाना लागुनी, ओ महिषासुर मर्दाना लागुनी. त्रिविध तापाची करावया जाणनी, त्रिविध तापाची करावया जाणनी, त्रिविध तापाची करावया धारणी, त्रिविध तापाची करावया धारणी. हे भक्त लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागण, आईचा जोगवा जोगवा मागण, आईचा जोगवा जोगवा मागण, जोगवा जोगवा मागण. अशी ही आदिशक्ती भवानी जगदंबा निर्गुण निराकार स्वरूपात
स्वरूपातून सगुण साकार रूपात आलेली. पण आता ज्या ज्या देवाच्या मुखातून एक एक अग्निज्वाळा बाहेर पडली महाराज, त्या प्रत्येक अग्निज्वाळेने त्या देवीच्या एका एका अवयवाची निर्मिती झाली. भगवान शिवांच्या मुखातून जी तेजस्वी अग्निज्वाळा बाहेर पडली, त्या भगवान शिवाच्या तेजाने त्या देवीच्या सुंदर असा मुखाचा आकार तयार झाला. भगवान ब्रह्मदेवाचं जे तेज होतं त्या तेजाने देवीच्या सुंदर अशा पायांच्या आकृत्या तयार झाल्या. भगवान महाविष्णूंचं जे तेज होतं त्या तेजाने देवीच्या पराक्रमी बाहूंचा आकार तयार झाला. यमाचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर असे काळेभोर केस बनवले. अग्नीचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर असे डोळे बनवले. वायूचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर असे कान बनवले. प्रजापतीचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर ओठ आणि दात बनवले. अष्टवसूचं जे तेज होतं त्या तेजाने देवीच्या सुंदर हातांची आणि पायांची बोटे बनवली. सुषेणाचं जे तेज होतं त्या तेजाने देवीच्या सुंदर डोळ्यांच्या भुवया बनवल्या. इंद्राचं जे तेज होतं त्या तेजाने देवीचे सुंदर असे गुप्तांग बनवले. माशी असणारी ही आदिशक्ती भवानी जगदंबा, अवयवनियुक्त असणारी ही माता भगवती निर्गुण निराकार स्वरूपातून सगुण साकार रूपात आपल्या भक्तांकरता अवतीर्ण झाली, प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मग ही आदिशक्ती माता भगवती प्रगट झाली. पण महाराज ज्या क्रूरकर्मी महिषासुराचा वध करण्याकरता अवतार तिने धारण केला, त्याला मारण्याकरता तिच्या हातामध्ये काहीतरी शस्त्र अस्त्र असणं गरजेचं आहे ना. मग आता कोणकोणत्या देवाने तिला कोणकोणतं शस्त्र आणि अस्त्र दिली याचाही विचार आहे. भगवान महाविष्णूने आपल्या सुदर्शन चक्रातला काही भाग त्या देवीला दिला. भगवान शंकराने आपला त्रिशूळ त्या देवीला दिला. भगवान ब्रह्मदेवाने आपला कमंडलू त्या देवीला दिला. इंद्राने कधी न सुकणाऱ्या माळा तिच्या गळ्यामध्ये घातल्या. आणि त्याच पद्धतीने यमाने एक असा कालदंड त्या देवीला दिला की तो कालदंड राक्षसाच्या डोक्यात पडल्याबरोबर तो राक्षस जमिनीवर कोसळे. हिमालयाने एक असा उमदा सिंह दिला त्या देवीला बसण्याकरता. क्षीरसागराने उत्तम प्रकारची वस्त्र आणि नाना प्रकारचे अलंकार त्या देवीला दिले. पारिजातकाच्या फुलांच्या माळा तिच्या गळ्यामध्ये घातल्या. मग अशा पद्धतीने अवयवांयुक्त शस्त्र अस्त्रांयुक्त असणारी ही आदिशक्ती माता भवानी जगदंबा त्या क्रूरकर्मी महिषासुराचा वध करण्याकरता उभी आहे. एका बाजूला देवांची सेना आहे, दुसऱ्या बाजूला दैत्यांची सेना आहे. मग ही आदिशक्ती माता भगवतीने आता मात्र देवांच्या सेनेचं खऱ्या अर्थाने आधिपत्य घेतलं. का? दैत्यांच्या सेनेचा अधिपती खऱ्या अर्थाने सेनापती जो आहे मात्र महिषासुर, आणि देवांच्या सेनेचं आधिपत्य आता आलं आदिशक्ती माता भगवतीकडे. दोघही सैन्यांमध्ये गणगोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. म्हणजे आदिशक्ती माता भवानी जगदंबा तिच्या हातामध्ये असणारं दिव्य शस्त्र तिने उचललं. जेवढे काही राक्षस त्या ठिकाणी होते त्या सर्व राक्षसांची कडब्याच्या पेंडीसारखी कत्तल केली. सर्व राक्षसांना तिने मारलं. पण ज्या महिषासुराचा वध करण्याकरता ती अवतीर्ण झाली, प्रगट झाली, त्या महिषासुराला मारण्याकरता तिचा जो उमदा सिंह आहे त्याने मोलाची प्रचंड अशी मदत केलेली आहे. उंच आकाशामध्ये अशी झेप घेतली. पण त्याची जी उडी आहे महाराज, त्या उडीचा वेग त्याला न आवरता आल्यामुळे, ती उडी आटोक्यात न आल्यामुळे त्याची उडी जी गेली ती समोरच्या पर्वतावरती. आणि त्या पर्वताला या सिंहाच्या धडकेचं भलं मोठं बगदाड पडलेलं आहे. आपण सर्वांनी बघितलं असेल. कुठे? सप्तशृंग गडावर. त्या देवीच्या सिंहाचा तो पराक्रम आहे, त्या देवीच्या सिंहाचं ते प्रतीक आहे. मग उंच अशी आकाशामध्ये प्रचंड झेप सिंहाने घेतली. देवीने हातामध्ये असणारी तलवार उगारून त्या क्रूरकर्मी महिषासुराची मान तोडली, आपल्या पायाखाली तुडवली. त्या महिषासुराला आदिशक्तीने मारलं. पण हे युद्ध अश्विनी शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत चाललं. आणि नवमीच्या रात्री त्या क्रूरकर्मी महिषासुराचा वध या आदिशक्ती माता भगवतीने केला. जेवढे काही राक्षस होते ते सर्व राक्षस पाताळात पळून गेले. आदिशक्ती माता भगवतीने आपलं उग्र रूप सोडून दिलं. ती शांत झाली. सर्व देव ऋषीमुनी साधू संत आनंदित झाले. सर्वांनी मात्र हात जोडून त्या आदिशक्ती माता भगवतीची स्तुती केली. मोठमोठ्याने मात्र त्या माता भगवतीचा जय जयकार केला. बोला महिषासुरमर्दिनी माते की जय, भवानी माते की जय, जगदंबा माते की जय, सप्तशृंगी माते की जय, वटमा देवी माते की जय. विठ्ठल विठ्ठल प्रतिपदा नवमीपर्यंत चाललं. नवमीच्या रात्री त्या महिषासुराचा वध झाला. मग त्याच्यावरती विजय मिळवल्यामुळे दुसरा दिवस हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. तोच विजयादशमी म्हणजेच दसरा.
मग आता हे कथानक तुम्ही दुर्गा सप्तशतीमध्ये देवी भागवतामध्ये ऐकलेलं असेल, पण बघा शेकडो वर्षापूर्वी त्या माता भगवतीने अवतार धारण करून महिषासुराचा वध केला. माता त्या महिषासुराचा वध शेकडो वर्षापूर्वी माता भगवतीने केला. माझं शेकडो वर्षानंतरही त्या माता भगवतीचा उत्सव साजरा करण्याची गरज का? खऱ्या अर्थाने कितीतरी महिन्यांपासून नियोजनाला लागायचं. लाइटिंग लावायची, साऊंड सिस्टीम लावायची, कीर्तनकार बोलवायचे, गुणीजन बोलवायचे, टाळकरी बोलवायचे, सर्व लोकांना हातातील कामधंदा सोडून मात्र इथे मंडपात बोलवायचं. एवढा पैसा, एवढा वेळ कशा करता बरबाद करायचा? शेकडो वर्षानंतर आजही माता भगवतीचा उत्सव साजरा करण्याची गरज का आहे? याचं उत्तर असं आहे. आसुर या शब्दाचा अर्थ आहे असुशीर म्हणते इथे आसुराहा, जे भोगातच रममाण असतात महाराज त्याला आसुर म्हणतात. मग अशी आसुरी वृत्ती, अशी भोग वृत्ती आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये थोड्या अधिक प्रमाणात वास करते. मग आता आपल्या अंतःकरणामध्ये असणारी जी दैवी वृत्ती आहे का, या दैवी वृत्तीवरती आसुरी वृत्तीने आपलं वर्चस्व निर्माण केलं. शेकडो वर्षापूर्वी त्या आदिशक्तीने त्या क्रूरकर्मी महिषासुराचा वध केला खरा, पण त्या महिषासुराचा एक एक भाऊ आपल्या हृदयात जन्माला आला. मग आपल्या हृदयामध्ये जन्माला आलेला महिषासूर म्हणजे मोह महिषासूर. प्रमाण मी मागेच बोलून गेले. आता मोह किती वाईट आहे, मला वाटतं आपल्या शेतकरी लोकांना मोह किती वाईट आहे हे सांगायची गरजच नाही. अब हा मोह जर पिकावर आला, हा मोह जर पिकावर आला तर तो त्या पिकाचं भयंकर नुकसान करतो. नव्हे नव्हे तो ते पिकच संपवून टाकतो. मोह, मोह म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? मोह पडतो ना, मवा. काय म्हणतात? मवा. हा मवा जर पिकावर आला तर तात्काळ त्या पिकावरती फवारणी करण्याची गरज नाही, तर त्या पिकाचं तो भयंकर नुकसान करतो. नव्हे नव्हे तो ते पिकच संपवून टाकतो. मग विचार करा, या मोहाने पिकांना सोडलं नाही, तिथं माणसांचं काय घेऊन बसलात? विठ्ठल विठ्ठल. आणि मोह कोणाला ग्रासत नाही. अहो तुमच्या आपल्या सर्वसामान्य माणसाचं उदाहरण मी तुम्हाला सांगणारच नाही. एकेकाळचा सम्राट चक्रवर्ती ज्या राजासारखा सार्वभौम राजा झालाच नाही आणि होणार सुद्धा नाही, असा राजा धृतराष्ट्र. त्याचं अंतःकरण मोहाने ग्रासलं. ते कसं मोहाने ग्रासलं? मला वाटतं भारतवर्षामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला ते ठाऊक आहे. ज्या वेळेला कौरव पांडव युद्ध सुरू होणार होतं ते कोणत्या कारणावरून हे त्या धृतराष्ट्राला माहीत होतं की नाही? माहीत होतं. मग पंडू हा धृतराष्ट्राचा सख्खा भाऊ, मग त्याच्याच पोटी जन्माला आलेले धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ही त्याचीच मुलं, याची जाणीव त्याला नव्हती का? मग आता त्यांचा हिस्सा त्यांना देणं हे त्याचं कर्तव्य होतं की नाही? अरे पांडव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे अनन्य भक्त आहे, ते कधी अन्यायाने वागत नाही, कधी खोटं बोलत नाही, याची जाणीव त्या धृतराष्ट्राला होती की नाही? आणि आपल्या पोटी जन्माला आलेले 100 नमुने, मूर्खातले मूर्ख, नालायकातले नालायक आहे, याची जाणीव त्या धृतराष्ट्राला होती की नाही? मग आपल्या पोटी जन्माला आलेले 100 नमुने मूर्खातले मूर्ख, नालायकातले नालायक आहे, असं असताना सुद्धा युद्धभूमीवरती विजय कुणाचा व्हावा असं धृतराष्ट्राला वाटत होतं. कुणाचा? कौरवांचा. का? कारण त्या धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये त्या कौरवांच्या बद्दल असणारा मोह. विठ्ठल म्हणून तर महावैष्णव माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात. आता माऊली ज्ञानोबारांची काय प्रतिभा असेल कोण जाणे. माऊली म्हणतात, तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्रसे पुसतो, मने संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची. हे धृतराष्ट्राचं उदाहरण आपण नुसतं ऐकायचं नाही, मग आपणही आपल्या जीवनामध्ये त्याचा पडताळा करून घ्यायचा आहे. जसं गणित शास्त्रामध्ये समीकरण सोडवण्याकरता पडताळा असतो, त्या पडताळ्यामध्ये जर ते उत्तर निर्दोष आलं समजून घ्यायचं आपण सोडवलेलं समीकरण बरोबर. तसे कीर्तनामध्ये असणारे पौराणिक दृष्टांत आपण नुसते ऐकायचे नाही, आपणही आपल्या जीवनात त्याचा पडताळा करून घ्यायचा आहे. आपण त्या धृतराष्ट्राला नावं ठेवायचं नाही,
आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा पडताळा करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने त्या धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये दैवी वृत्तीपेक्षा आसुरी वृत्तीने आपलं वर्चस्व निर्माण केलेलं होतं, ज्या पद्धतीने त्या धृतराष्ट्राची बुद्धी जशी असत्याला साथ देत होती तशी आपली जर देत असेल तर आपल्याही जीवनामध्ये त्या धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये जशी त्याच्या मुलांबद्दल भावना होती तशीच भावना जर आपल्याही अंतःकरणात असेल आपल्या मुलांबद्दल, आपण निश्चित समजायचं आपण सुद्धा त्या धृतराष्ट्राचे भाऊबंद नक्कीच आहोत. विठ्ठल विठ्ठल. आपलं जे अंतःकरण आहे ते मोहाने ग्रासलेलं आहे. माशा मोहाने ग्रासलेल्या अंतःकरणाला आणि या मोहरूपी महिषासुराला मारण्याकरता आजही या आदिशक्ती माता भगवतीचा उत्सव साजरा करण्याची गरज आहे. माशी जी आदिशक्ती आहे, अहो तिला जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर तिला प्रसन्न करण्याकरता कुठे जागा सुशोभित पाहिजे ना. आता तिला प्रसन्न करण्याकरता जागा कुठे सुशोभित करायची, ती आसन कुठे सुशोभित करायचं, जगद्गुरु श्री संत तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. चौक भरीला चौक भरीला चौक भरीला चौक भरियेला आसनी पाचारिली कुळस्वामिनी वैकुंठवासिनी ये धावोनी झडकरी. या पहिल्या चरणामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर एक शब्द या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, पाचारिली कुळस्वामिनी. मग ही कुळस्वामिनी कोणती? भक्ताच्या अंतःकरणामध्ये असा बुद्धिभेद निर्माण होऊ शकतो ना, कारण एक अभंग आदिशक्ती माता भगवतीच्या उत्सवामध्ये आपण नेहमीच ऐकत असतो, नेहमीच म्हणत असतो. कोणता? अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी गे मुनी हाती, बोध परडी गे मुनी हाती, बोध परडी गे मुनी हाती, बोध परडी गे मुनी हाती. बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. उदो उदो नाचती, उदो उदो नाचती.
पीठ तू अंबे. मग आता मूळ पीठ हा शब्द ऐकल्याच्या नंतर पुन्हा भक्तांच्या मनामध्ये असा बुद्धिभेद निर्माण होऊ शकतो. बुद्धिभेद कसा? आदिशक्ती माता भगवतीची आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ सांगितलेली आहेत. मग या 3.5 शक्तिपीठांपैकी मूळ शक्तिपीठांपैकी मुख्य शक्तिपीठ कोणतं? म्हणजे प्रत्येक ठिकाणची जी कुलदेवता आहे तिची नावं काय? आपल्या भारत देशामध्ये देवीची अनेक शक्तिपीठ आहेत, पण काही ठराविक शक्तिपीठ मी तुमच्या समोर या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल विठ्ठल दक्ष प्रजापतीने आरंभलेल्या यज्ञ समारंभाला सर्व देवी देवतांना, ऋषी मुनींना, साधू संतांना आमंत्रण दिलं, पण आपला जावई भगवान शिवांना आमंत्रण दिलेलं नाही. तरीही सती माता वडिलांनी आरंभलेल्या यज्ञ समारंभाला जाते, पण तिथे गेल्याच्या नंतर दक्ष प्रजापती भगवान शिवांचा अपमान करतात, निर्वासना करतात, तिरस्कार करतात. पण आता मात्र भगवान शिवांचा केलेला अपमान सती मातेला सहन होत नाही. स्त्री कुठलीही असू द्या, सगळं सहन करू शकते, पण आपल्या पतीचा झालेला अपमान ती कधीच सहन करू शकत नाही. दक्ष प्रजापतीने भगवान शिवांचा अपमान केला आणि सती मातेने दगदगत्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. गोष्ट भगवान शिवांना समजल्याच्या नंतर भगवान शिवाने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. सती मातेचा कलेवर घेऊन त्रैलोक्यामध्ये संचार करू लागले, पण भगवान महाविष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या कलेवराचे 51 तुकडे केले. ते 51 तुकडे पृथ्वीवरती ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी देवीची शक्तिपीठ तयार झाली. खरं तर देवी भागवतामध्ये एकूण 108 शक्तिपीठांचा उल्लेख आहे, पण काही आपल्या भारत देशाचा विचार केला तर अनेक शक्तिपीठ भारतातही आहेत. मग काही ठराविक शक्तिपीठ, महत्वाची शक्तिपीठ आपल्या समोर आणण्याचा मी प्रयत्न करेन. विठ्ठल विठ्ठल बघा, हिमालयापासून नजर टाका. हिमालयामध्ये हरिद्वारला मानसाई देवीचे एक प्रसिद्ध जागृत असं शक्तिपीठ आहे. त्यानंतर हिमालयाच्या पूर्व भागामध्ये आपल्या सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणारी वैष्णवी देवी माता हे महत्वाचं जागृत असं शक्तिपीठ आहे. त्यानंतर हिमालयाच्या खाली जर आपण उतरलो, राजस्थान प्रांतामध्ये अबू नावाचा पर्वत आहे, माउंट अबू. या अबू पर्वतावरती अर्बुदा देवीचे एक प्रसिद्ध जागृत असं शक्तिपीठ आहे. महाराज म्हणतात तिथे गेल्याच्या नंतर इतर काही बघण्यापेक्षा ही आदिशक्ती माता भगवतीचं दर्शन घ्यावं. ते मंदिर असं बांधलेलं आहे तर असं कपारीमध्ये आहे, गुहेमध्ये आहे. एवढी मोठी शिळा त्या मंदिराला आहे आणि त्या शिळेच्या जवळ अखंड दिवा तेवतो आहे. असं म्हणतात त्या दिव्याकडे पाहिल्याबरोबर त्या पाहणाऱ्याचं मन आपोआप भरून जातं आणि त्या देवीच्या नावावरनं त्या पर्वताला अबू हे नाव पडलं. देवीचं नाव अर्बुदा देवी. आता मात्र पुढे गेल्याच्या नंतर राजस्थानी गुजरातच्या सरहद्दीवर एक महत्वाचं जागृत असं शक्तिपीठ आहे, ते म्हणजे अंबाजी मातेचं. त्यानंतर गुजरातच्या पूर्व भागात जर आपण आलात तर पाराकडी देवीचे एक प्रसिद्ध जागृत असं शक्तिपीठ आहे. त्यानंतर पुढे काही अंतर चालून गेल्याच्या नंतर सौराष्ट्र प्रांतामध्ये खेडिया मातेचं प्रसिद्ध जागृत असं शक्तिपीठ आहे. तिथून पुढे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर सतना नावाचा एक जिल्हा आहे. मेहर नावाच्या प्रसिद्ध गावी शारदा मातेचं प्रसिद्ध असं जागृत शक्तिपीठ आहे. या ठिकाणी 1252 पायऱ्या मात्र देवीच्या दर्शनाला जाण्याकरता आहे आणि त्या ठिकाणी देवीचे भक्त अत्यंत कडक असे उपवास करतात. आजही जर आपण त्या ठिकाणी गेलात तर मंदिराच्या अवतीभोवती, डोंगराच्या अवतीभोवती वाघाच्या आणि सिंहाच्या डरकळ्या ऐकू येतात. विठ्ठल आता आपण आपल्या महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की देवीची 3.5 शक्तिपीठ आहे. आपल्या सर्वच हिंदू धर्मियांना ठाऊक आहे. मग ही 3.5 शक्तिपीठ कोणती तर महाराज म्हणतात पहिलं शक्तिपीठ आहे माहूरगडच्या रेणुका मातेचं, दुसरं शक्तिपीठ आहे तुळजापूरच्या भवानी मातेचं, तिसरं शक्तिपीठ आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचं आणि आद्य शक्तिपीठ, अर्ध शक्तिपीठ, मुख्य शक्तिपीठ आहे आपल्या सप्तशृंगी वणीच्या सप्तशृंगी मातेचं. अशी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी देवीची सांगितलेली असली पण काही उपपीठ सुद्धा या महाराष्ट्रामध्ये देवीची आहेत. मग त्यामध्ये अंबेजोगाईला जर तुम्ही गेलात
तर त्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं जागृत असं शक्तिपीठ आहे. त्यानंतर बीड आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर मोहटा देवी मातेचं प्रसिद्ध असं जागृत शक्तिपीठ आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात मांडर गावी काळूबाई मातेचं प्रसिद्ध जागृत शक्तिपीठ आहे. कलकत्त्याच्या कालिका मातेसारखं त्याचं महत्त्व आहे. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात येरमाळा गावी येडेश्वरी देवीचं महत्त्वाचं जागृत असं शक्तिपीठ आहे. वज्रेश्वरी हे एक महत्त्वाचं शक्तिपीठ आहे. त्या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं शक्तिपीठ या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल. आपण नगर पंढरपूर रोडवरून जर कधी गेला असाल तर सोलापूर जिल्ह्याचा करमाळा नावाचा एक तालुका आहे. या करमाळा गावी कमलाई देवीचं प्रसिद्ध असं जागृत शक्तिपीठ आहे. छत्रपती शाहू महाराजांकरता तुळजापूरची भवानी जगदंबा माता त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, ते मंदिर असं बांधलेलं आहे तर असं माळावरती आहे. मग माळावरती मंदिर बांधलेलं असल्या कारणामुळे कमलाईचा माळ म्हणून गावाचं नाव आहे करमाळा. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पायथ्यापासून तर देवीच्या दर्शनाला जाण्याकरता ज्या पायऱ्या आहेत का त्या पायऱ्यांची संख्या 96 आहे. गणपती, आदिशक्ती, सूर्य, भगवान शंकर, भगवान विष्णू पूजेच्या 5 मुख्य देवता कुठल्याही देवस्थानामध्ये आपल्याला एकाच ओळीत बघायला मिळत नाही, पण या 5ही देवता या मंदिरात आहे. आणि त्या देवतांच्या समोर जो मंडप आहे हेमाडपंथी मंडप, त्या मंडपाचे जे खांब आहेत का दगडी खांब, त्या खांबांची संख्या सुद्धा 96 आहे. त्या मंदिराच्या समोर 3 दीपमाळी आहेत. त्या दीपमाळींच्या पायऱ्यांची संख्या सुद्धा 96 आहे. त्या मंदिराच्या अवतीभोवती जे भक्त निवास आहेत का त्या भक्त निवासांच्या खोल्यांची संख्या सुद्धा 96 आहे. त्या मंदिराच्या समोर एक पाय विहीर आहे. त्या पाय विहिरीला जमिनीपासून तर पाण्यापर्यंत जाण्याकरता ज्या पायऱ्या आहेत का त्या पायऱ्यांची संख्या सुद्धा 96 आहे. मला वाटतं मी आतापर्यंत जे सांगितलं ते तुम्ही कदाचित बघितलेलं नसेल, पण ही पाय विहीर मात्र सगळ्यांनी बघितलेली असेल. कुठे कुठे सैराट. आपल्याला बाकीच्या गोष्टी स्मरणात नाही राहिल्या तरी चालेल, कारण आपल्याला ती सवयच राहिली ना ऐकायची. आपल्याला अभ्यास नकोय, आपल्याला वरवरच असलं मग आपल्याला आनंद वाटतो. इतर काही सांगितलेलं तुमच्या लक्षातही नसेल राहिलं, पाय विहीर मात्र सगळ्यांच्या स्मरणात असेल, सगळ्यांनी बघितली. मग त्या पाय विहिरीला जमिनीपासून तर पाण्यापर्यंत जाण्याकरताच्या पायऱ्यांची संख्या 96 आहे. कारण त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणांपासून तर मुस्लिमांपर्यंत असणाऱ्या ज्या काही 96 जाती आहेत त्या प्रत्येकाला या आदिशक्ती माता भगवतीची उपासना करता यावी याकरता यदा कदाचित ही योजना केलेली असावी. अहो एवढंच काय, असं म्हणतात की त्या काळामध्ये करमाळा तालुक्याच्या गावांची संख्या सुद्धा 96 होती. विठ्ठल विठ्ठल. आणि अजून एक महत्वाचं शक्तिपीठ मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन, ती म्हणजे नाशिकची भद्रकाली माता. या ठिकाणी सती मातेच्या हनुवटीचा भाग पडलेला आहे. अशी काही देवीची शक्तिपीठ आहेत, अशी काही उपपीठ आहेत. आपण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या ठिकाणी सांगतात, पाचारिली कुलस्वामिनी, मूळ पीठाची जगदंबा माता. ही कुलस्वामिनी कोणती, मूळ पीठ कोणतं, आपले संत सांगतात. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे माता विठ्ठलाची. पण का हो तुकोबाराय, देवीचे भक्त कधी तुळजापूरच्या भवानी मातेला मानतात, कधी रेणुकेला मानतात, कधी सप्तशृंगीला मानतात, तर कधी वटमादेवी मातेला मानतात. आपण आपल्या साधू संतांनी या सर्वांमध्ये अभेद स्वरूपाचं दर्शन घडवून दिलं. महाराज म्हणतात देवीचं स्वरूप तुम्ही कोणतंही घ्या, कालिकेचं घ्या, रेणुकेचं घ्या, तुळजापूरच्या भवानी मातेचं घ्या, वटमादेवी मातेचं घ्या. अहो पण आमच्याच पांडुरंगाने आपल्याच भक्तांकरता घेतलेली ही वेगवेगळी रूपं आहेत, सोंग आहेत. धरिली सोंगे अवगीने पांडुरंगे. एवढंच काय, भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, केली मी चराचरी माता ही भुवनी. आपण बघतो एखादा पुरुष नाटकामध्ये राजाचा अभिनय करतो तर तो राजा बनतो,
एखादा पुरुष राणीचा अभिनय करतो, साडी नेसतो, कपाळाला हळदी कुंकू लावतो, हातामध्ये चुडा भरतो, पायामध्ये पैंजण घालतो, सर्व वस्त्रालंकार सर्व शृंगार राणीचा करतो, प्रेक्षकांच्या समोर अभिनय साजरा करतो. पण हे सगळं काही तो राणीचं जरी करत असला, त्याचा मूळ पुरुषपणा आहे, त्याला कधी बाधा येते का हो? तसं भगवान परमात्मा म्हणतात, मी कधी देवीच्या रूपात आलो, कधी देवाच्या रूपात आलो, कधी संतांच्या रूपात आलो, पण त्या वेळेला फक्त माझं रूप बदललेलं आहे, पण त्या प्रत्येक रूपामध्ये माझं स्वरूप एकच आहे. म्हणजे माझा जो मूळ परमभावपणा आहे त्याला कधीही गालबोट लागत नाही. भगवान म्हणतात, माझ्या भक्ताची जर इच्छा असेल की मी देवीच्या रूपात यायला पाहिजे, मी कधी रेणुकेच्या रूपात येतो, कधी कालिकेच्या रूपात येतो, कधी सप्तशृंगीच्या रूपात येतो. माझ्या भक्ताची भावना असेल मी देवाच्या रूपात यायला हवं. मी कधी रामाच्या रूपात येतो, कधी कृष्णाच्या रूपात येतो, तर कधी विठ्ठलाच्या रूपात. माझ्या भक्ताची भावना असेल मी संतांच्या रूपात यावं, मी कधी तुकोबऱ्यांच्या रूपात येतो, तर कधी ज्ञानोबरायांच्या. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा किंवा महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. त्या वेळेला माझं फक्त रूप बदललेलं आहे, पण त्या प्रत्येक रूपात भगवंत म्हणतात माझं स्वरूप एकच आहे. अहो, मी ज्यावेळेला सोनुशी गावामध्ये त्या डोंगरावरती वास्तव्य करते, त्यावेळेला माझे भक्त मला वटमा देवी मातेच्या रूपाने ओळखतात. मी ज्यावेळेला प्रेतावर आरूढ असते त्यावेळेला माझे भक्त मला कालिका म्हणतात. ज्यावेळेला मी बैलावरती आरूढ असते त्यावेळेला माझे भक्त मला माहेश्वरी नावाने ओळखतात. मी ज्या वेळेला सिंहावरती आरूढ असते त्यावेळेला माझे भक्त मला दुर्गा म्हणतात. मी ज्यावेळेला अंगावरती पांढरं वस्त्र परिधान करते, विना गळ्यामध्ये घालतय, स्फटिकांची माळा गळ्यात आहे, उपनिषद रूपी पुस्तक हातात आहे, त्यावेळेला माझे भक्त मला शारदा किंवा सरस्वती. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. करी घेवानी या विना, करी घेवानी या विना, करी मंजूर गायना, करी गायना. हे सप्पे मध्ये नटून शारदे, मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती मयुरावरती बसून. वा वा. शारदा सरस्वती म्हणतात. आपण असं पुढच्या लोकांनी ठरवले का फक्त पुढच्यांनी टाळ्या वाजवायच्या, मागच्यांनी काही जबाबदारी घेतली का तुम्ही? अहो आपलेच आहेत ना. आपल्या लेकराचं कौतुक आपणच करायचं, नाही तर कुणी करायचं? जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. मग ज्या वेळेला हातामध्ये विना असतो, उपनिषद रूपी पुस्तक आहे, गळ्यामध्ये स्फटिकांची माळा आहे, विना गळ्यात घातलेला आहे, माझी भक्त मला शारदा सरस्वती म्हणतात. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकरं प्रभु दिवी देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वतीं भगवती निशेष जाढ्यापा. मी ज्या वेळेला विटेवरती उभी असते त्यावेळेला माझे भक्त मला विठाई म्हणतात. ज्या वेळेला वनामध्ये मी वास्तव्य करते, हातामध्ये धनुष्यबाण घेते, माझे भक्त मला रामाई म्हणतात. ज्या वेळेला मी वनामध्ये नवे नवे वृंदावनमध्ये रास क्रीडा करते त्यावेळेला माझे भक्त मला कृष्णाई म्हणतात. पण भगवान म्हणतात त्या वेळेला माझं फक्त नाव बदललेलं आहे, पण त्या प्रत्येक रूपात माझं स्वरूप एकच आहे. रंगा येई वो येई रंगा,
रामकृष्ण दासजी महाराज लवितकर बाबा. येई वो येई रंगा येई वो येई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई येई वो येई रंगा येई वो येई वो येई रंगा येई वो अशी काही ठराविक माणसं नाव आठवल्याशिवाय राहत नाही. तसं बाबा म्हटले रंगा येई वो म्हणावं तर बाबांनीच महाराज काळीएक मध्ये आणि तेही इतकं सुंदर. म्हणून मात्र असा हा भगवान परमात्मा त्याने सांगावे की त्या प्रत्येक रूपामध्ये माझं स्वरूप एकच आहे. म्हणून आपण सर्वांनी एकच प्रमाण ध्यानात ठेवा. काय धरिली सोंगे अवगीने पांडुरंगे. बरंच लवकर गुळाचं ध्यान आलं म्हणायचं. म्हणजे अगदी जय विठ्ठलच्या टायमालाच म्हटलं तरी चालेल. असो मग आपण सर्वांनी एक प्रमाण ध्यानात ठेवायचं. मग असा जो असणारा जो भगवान परमात्मा अर्थात जी विठाई जगदंबा आहे तिला जर आपल्याला पाचारण करायचं असेल महाराज म्हणतात तिला बसण्याकरता कुठे जागा सुशोभित केली पाहिजे. मग तिला बसण्याकरता आसन कोणतं सुशोभित करावं. महाराज जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात चौक भरी येला आसनी. चौक म्हणजे काय. चौक या शब्दाचे अनेक अर्थ होतात. काही ठिकाणी चौक म्हणजे आपण पाटावरती गहू किंवा तांदूळ या धान्याची चतुष्कोणात्मक आकृती काढतो त्याला चौक म्हणतात. त्यालाच आपल्या भाषेमध्ये स्वस्तिक हे शुभचिन्ह म्हणतात. काही ठिकाणी चौक म्हणजे चौरंग. चौरंगाला 4 पाय असतात. अर्थात आपल्या भावनेने आपण तिला जिथं बसवायचं तिथे तिला बसवू शकतो. मग अशी जी आदिशक्ती माता भवानी जगदंबा आहे तिला जर आपल्याला पाचारण करायचं असेल तर आसन कोणतं सुशोभित करायचं. महाराज म्हणतात आपल्या हृदयाचा चौरंग करा. ही घटस्थापना म्हणजे असा घट घ्यायचा आणि बसवायचा नाहीये. ही अंतःकरणामध्ये त्या आदिशक्ती माता भगवतीची स्थापना करायची त्याला घटस्थापना म्हणतात. म्हणजे अंतःकरणातले विकार दुर्विचार जावे त्याच्याकरता तिला आपल्याला स्थापन करायचंय. ही खरी घटस्थापना आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात हृदयाचा चौरंग करा. पण हृदयाचा चौरंग केला चौरंगाला तर 4 पाय असतात. मग हृदय रूपी चौरंगाला 4 पाय कोणते जोडायचे. महाराज म्हणतात मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 पाय या हृदय रूपी चौरंगाला जोडा. मग आता आपल्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने हा चौक तयार झाला पण नुसता आसन उपयोगाचा नाही त्याच्यावरती आसन पाहिजे. मग आता आसन नेमकं कोणतं टाकायचं. आपले संत सांगतात प्रवृत्ती निवृत्तीचे घालून शुद्ध आसन हो. मग प्रवृत्ती निवृत्तीचं शुद्ध आसन घालायचं नाही तर ज्ञानेश्वरी सारखा धर्मग्रंथ आहे भगवद्गीतेसारखा धर्मग्रंथ आहे मग त्याला गुंडाळण्याकरता हिरवं भडक वस्त्र घेऊन चालेल का. आपल्या साधू संतांनी पूर्वीपासून आपल्या ग्रंथाला लावण्याकरता केशरी आणि नारंगी वस्त्राचा वापर करायला सांगितला. मग आता प्रवृत्ती निवृत्तीचं शुद्ध आसन घालायचं. या हृदयरूपी चौरंगावरती या हृदयरूपी आसनावरती मोठ्या प्रेमाने सद्भावनेने त्या आदिशक्तीला बोलवायचं आहे. माते ए धावोनी झडकरी तू लवकरात लवकरी. कारण आम्ही जो गोंधळ घातलेला या गोंधळाला येऊन जर तू उपस्थित झाली तर त्याचा आनंद द्विगुणित होईल. आणि त्या गोंधळाला येऊन जर तू उपस्थित झाली तर तुझं जे श्रीमुख आहे तुझं जे तेजस्वी मुख आहे ते बघण्याचं सद्भाग्य आम्हाला प्राप्त होईल. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा गोंधळाला गोंधळी भवानीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लक्ष पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लक्ष पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाग सुटला अंतरंगीचा आवाज सुटला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा
पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. खरं तो माझ्याकडे होता कारण मला व्हॉट्सअपला अगोदरच पाठवलेला आहे, पण आता नाही. ताई तर अजून काही तिथपर्यंत आलीच नाही. चला म्हटले गोंधळाला. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. म्हणून आदिशक्ती माता भवानी जगदंबा जगद्गुरु श्री संत तुकोबर त्या विठाई जगदंबेला गोंधळाला बोलवतात. अभंगाच्या दुसरे चरण. रंगाये ओ विठाये रंगाये ओ विठाये रंगाये ए ओ विठाये रंगाये ओ सावडिये डोळसे तुझे श्रीमुख साजिरे ते मी केदवा देखेन. मग त्या विठाई जगदंबेच्या रंगामध्ये तिच्या समोर गोंधळ करणारे तिचे गोंधळी कोण याचाही विचार आहे. त्याचं वर्णन करतात महाराज. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरुणी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. पहिले गोंधळी कोण आहे तर व्यास महर्षी, ज्यांच्या प्रतिभेतून संपूर्ण जगातलं ज्ञान मात्र प्रकाशित झालं. कारण महाभारत एक असा ग्रंथ या जगात आहे जे महाभारतात नाही ना महाराज, ते या जगात नाही. असा पुरस्कार महावैष्णवमाऊली ज्ञानोबा या ग्रंथाला दिला. म्हणून महाभारती जे नाही ते नोहीची लोकी तीही येणे कारणे म्हणी पे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. अहो गीता जरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेली असली पण तिचं श्लोक रूपांमध्ये रूपांतर करणारे त्रिकालदर्शी व्यास महर्षी. नमस्तोते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. पहिले गोंधळी आहेत व्यास महर्षी, दुसरे गोंधळी आहेत वसिष्ठ मुनी. की भगवान प्रभू रामचंद्रांच्या सूर्यकुळामध्ये इक्ष्वांकू राजांपासून तर कुलगुरू होण्याचा बहुमान ज्यांना मिळाला, 60,000 वर्षांची तपश्चर्या पाठीशी असणारे विश्वामित्र ज्यांच्या समोर नतमस्तक होतात असे वसिष्ठ मुनी दुसरे गोंधळी. तिसरे गोंधळी आहेत शुक मुनी. त्या शुकाचं असं वर्णन आलेलं आहे. त्यांनी भागवत सांगितलं परीक्षिती राजाला. आपल्या साधू संतांनी फक्त 2च विभूतींना निष्कलंकित म्हणून घोषित केलेलं आहे. पहिले महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय, दुसरे आहेत शुकाचार्य. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाची टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. दुसरे निष्कलंक आहे तो शुकमुनी. जन्मताची संसार त्यजियला शुके तोची एक निष्कलंक. यांना निष्कलंक का म्हणायचं, निष्कलंकित म्हणून का घोषित केलेलं आहे तर फक्त जन्माला येतानाच यांना स्त्री देहाचा स्पर्श झाला, एरवी नाही. म्हणून या 2च विभूतींना आपल्या संतांनी निष्कलंकित म्हणून घोषित केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल.
करायचा असेल तर तो कोणत्या कालावधीमध्ये, ज्या पद्धतीने आदिशक्ती माता भगवतीचा गोंधळ करण्याकरता चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंतचा कालखंड आहे, त्याच पद्धतीने अश्विन शुद्ध प्रतिपदा तर नवमीपर्यंतचा कालखंड आहे. या विठाई जगदंबेचा गोंधळ कोणत्या कालखंडात वर्णन करतात महाराज. घटस्थापना केली पंढरपूर महानगरी हो, आसमानी मंडप दिला तिनी तालांवरी हो, आरंभीला गोंधळीने चंद्रभागेत्री हो, आली भक्ती काजा कृष्णाबाई योगेश्वरी हो, अति बरवंटा बाळाली सुलक्षणा गोंधळा हो. या विठाई जगदंबेचा गोंधळ कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी 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 हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी 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 हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला वा वा. आता आपण कितव्या दिवसापर्यंत पोहोचलो, कितव्या दिवसापर्यंत पोहोचलो, कितव्या, अजून किती शिल्लक आहे, पुढच्या वर्षी नवरात्रापर्यंत किती शिल्लक राहतील. मानताकरणातला उत्साह असा दाखवा ना जरा, ही आपली लेकरं आहे सगळी. या विठाई जगदंबेचा गोंधळ या कालावधीमध्ये आहे. मग गोंधळ करण्याकरता महाराज म्हणतात मंडप कोणता, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला हो, या मंडपाला सुशोभित करण्याकरता चारी वेदांचा फुलबरा बांधिला हो. मग ज्या वेळेला ही विठाई जगदंबा त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येते त्यावेळेला तिचं स्वागत करण्याकरता कोण कोण आहे. चारी वेद भाट होऊन गरजती, उच्चिष्टे काढिती मुक्तिचारी. मग या विठाई जगदंबेचा गोंधळ करण्याकरता गोंधळ म्हणून या ठिकाणी रंग शब्द आला. पण जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात ज्यावेळेला ही विठाई जगदंबा चंद्रभागेच्या वाळवंटात येते त्यावेळेला तिचं स्वरूप कसं दिसतंय. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी हो, विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी हो, कास पितांबराची चंदन सुगंध साजी उटी हो, अति बरवंटा बाळाली सुलक्षणा गोंधळा हो. आता झालंय असं, हे सगळं असंच चाललं का काय. ही विठाई जगदंबा तिच्या गोंधळाला त्या ठिकाणी हे सगळे गोंधळी सांगितले. माता तिचा गोंधळ ज्यावेळेला होतो महाराज म्हणतात तिला तर आरती ओळायची असते. माता या विठाई जगदंबेला आरती नेमकी कोणती ओळायची. जगद्गुरु श्री संत तुकोबारे अभंगाच्या 3ऱ्या चरणात रजत मधुपारती रजत मधुपारती प्राणाची आरती पंच प्राणाची आरती आरती पंच प्राणाची आरती अवघी सारोनी आई ती अवघी सारोनी आई ती
पंचप्राणांची आरती अवगी सारुणी आयती धावती झडकरी या विठाई जगदंबेचं आपल्याला भजन करायचं आहे। मग या विठाई जगदंबेने ज्याला ज्याला 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करायचे। विठाई जगदंबेचं मोठ्या प्रेमाने मोठ्या आवडीने भावयुक्त अंतकरणाने भजन करायचं। ज्याला ज्याला हात दिले ते हात वरती करतील, ज्याचे हात वरती दिसणार नाही मी समजून घेईल तो कुर्मदासाच्या पॅनलचा आहे। विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा जय श्रीराम जय श्रीराम रखुमाई जय श्रीराम रखुमाई रखुमाई जय श्रीराम हात वरती करा म्हटल्याबरोबर तुम्ही सर्वांनी आपले हात वरती केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद न सांगता प्रामाणिकपणे सगळ्यांनी आपले हात खाली केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल ढला ढला विठ्ठला विठ्ठला सुंदर अशा पद्धतीची सेवा हाराची फक्त या पंचक्रोशीतच नाही आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा ज्यांचं नाव झालंय असे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्तप्राण अण्णासाहेब दिघे पाटील सेवा आहे ही संप्रदायाची अंतकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची निष्ठा आणि श्रद्धा जपत आहेत। आता तिकडे सुद्धा म्हणतात ते आले होते ते कोणते मोठ्या हारावाले म्हणून मात्र एक वेगळ्या प्रकारची सेवा आपल्या संसार प्रपंचातून काही भाग परमार्था करता हाराच्या माध्यमातून ते सुपूर्त करतात म्हणून त्यांच्या चरणावरती या ठिकाणी कोटी कोटी वंदन। रजतम धूपारती जगद्गुरु श्री संत तुकोबार विठाई जगदंबेला धूपारतीचा निर्देश करतात। आरत्या 3 प्रकारच्या, पहिली काकड आरती, दुसरी आहे शेजारती आणि तिसरी आहे धूपारती। भगवान उठण्याच्या वेळेला जी आरती करतात तिला म्हणतात काकड आरती, भगवान झोपण्याच्या वेळेला जी आरती करतात तिला म्हणतात शेजारती आणि दिवस संपल्याच्या नंतर रात्रीचा प्रारंभ ज्या वेळेला होतो त्या सायंकाळामध्ये जी आरती करतात तिला म्हणतात धूपारती। माता तुकोबारांनी या विठाई जगदंबेला धूपारतीचा निर्देश केला। माता धूपारती करत असताना धूप नेमका कोणता जाळायचा? भगवान शिवांच्या मंदिरामध्ये धूप जर जाळायचं असेल तर गुगुळाचा जो धूप आहे अतिश्रेष्ठ मानला जातो
त्या गुगुळाच्या झाडाचं पान आपण नुसतं चुरगळलं तरी बराच काळ त्याचा सुगंध जात नाही. बारीक बारीक हरभऱ्यासारखी त्याला फळं येतात. ते फळ आपण नुसतं चुरगळलं तर दिवसभर त्याचा सुगंध जात नाही. मग आता धूप कशा करता जाळायचा, तर धूप जाळल्याशिवाय मंगलमय वातावरण तयार होत नाही. मग आता महाराज म्हणतात सत्व, रज आणि तम हे 3 प्रकारचे गुण आहेत. मग यापैकी रजगुण आणि तमोगुण विकार प्रधान असल्या कारणामुळे त्या देवीच्या समोर त्यांना तुम्ही आणि धूप म्हणून जाळून टाका. रजतम धूपारती. सत्वगुण हा ज्ञान प्रधान असल्या कारणामुळे त्या देवीची पूजा करण्याकरता त्याला तसंच शिल्लक ठेवा. धूपारती झाली, मंगलमय वातावरण तयार झालं, देवीला आरती ओवाळा. आरतीचे प्रकार पहिली आहे निरांजन, दुसरं आहे पंचारती, जिच्यामध्ये 1 वात लावण्याची व्यवस्था असते तिला म्हणतात निरांजन. दुसरी जी आहे जिच्यामध्ये 5 वाती लावण्याची व्यवस्था असते तिला म्हणतात पंचारती. पण जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी या विठाई जगदंबेला पंचारतीचा निर्देश केला. का? आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, या 5 प्राणांची आरती करा. देवीला आरती ओवाळल्याच्या नंतर महाराज देवीच्या समोर बळी देण्याची सुद्धा प्रथा आहे. मग का हो तुकोबर आहे, आम्ही देवीच्या समोर बकरा जर बळी दिला तर चालेल का? महाराज म्हणतात तुम्हाला नाही कोण म्हटलं, तुम्हाला विरोध कोणी केला? हो, तुम्हाला जर बकराच मारायचा असेल तर तो बकरा मारा. कोणता? काम क्रोध बकरा मारा. आपल्या संतांनी आपल्याला निर्देश सांगितलाय, काम क्रोध बकरा मारा. आपण कोणता मारतो? आपल्या डोक्यात वेगळंच, आपल्याला शाब्दिक अर्थ घ्यायची सवय लागली, लाक्षिक नाही. मग जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात बकरा मारायचाच असेल, काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या बरा. काम क्रोध हे विकार तुम्ही त्या देवीच्या समोर बकरा म्हणून बळी द्या आणि त्याच्या योगे त्याची पूजा करा. मग तिची पूजा करा. पण का हो तुकोबरे, आम्ही असं ऐकले की बकऱ्यापेक्षा महाग वस्तू जर देवीच्या समोर बळी दिली तर ती लवकर प्रसन्न होईल. मग आम्ही असं ऐकलंय बकऱ्यापेक्षा मेंढा महाग असतो. मेंढा जर आम्ही देवीच्या समोर जर बळी दिला तर चालेल का? की ती अंधश्रद्धा होईल. महाराज म्हणतात तुम्हाला नाही कोण म्हटलं, विरोध कुणी केला. पण मेंढाच जर मारायचा असेल तर तो मनरूपी मेंढा मारा. जगद्गुरु तुकोबारे सांगतात मन मारुणी मेंढा मुठी, आशा मनशा तृष्णा सुटी, भक्तिभाव नैवेद्य ताटी, भरुणी केला हकार. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, काय म्हणतात, मारायचाच असेल तर तो मनरूपी मेंढा मारा. तुकोबारे आपल्याला परवानगी देतात, पुष्टी देतात. कारण हा मनरूपी मेंढा आपल्या मुठीने त्याला जर आपण बळी दिलं तर त्या मनाच्या अधीन असणाऱ्या ज्या शक्ती असतात ना महाराज, त्याच्यापासून आपलं मन मोकळं होतं. मग मनाच्या अधीन असणाऱ्या शक्ती कोणत्या? आशा मनशा तृष्णा सुटी, याच्यापासून तुमचं मन मोकळं होतं. मग का हो तुकोबर आहे, ते देवीच्या समोर नैवेद्य दाखवण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि ज्याचा बळी दिला जातो त्याचाच नैवेद्य दाखवायचा असतो. बरं, तो नैवेद्य दाखवत असताना तो ताटात दाखवायचा असतो. मग आता कोणत्या ताटात? तर महाराज म्हणतात फायबरच्या ताटात नैवेद्य नको, स्टीलच्या ताटात नैवेद्य नको, चांदीच्या ताटात नैवेद्य नको. त्या ताटाचं नाव तुकोबाराय घोषित करतात, भक्तिभाव नैवेद्य ताटी. भक्तिभाव रूपी नैवेद्याचं ताट त्या देवीच्या समोर ठेवा. मग आता नैवेद्याचं ताट ज्या वेळेला त्या आदिशक्ती भवानी जगदंबेच्या विठाई जगदंबेच्या समोर येतं, महाराज नगारा वाजवण्याची पद्धत आहे. मग पंढरपूरला पहा, महावैष्णव माऊली ज्ञानोबारांच्या समाधीपाशी पहा, ज्यावेळेला ताट भरून नैवेद्य येतो, ते नैवेद्याचं ताट समोर आल्याच्या नंतर तिकडे नगारा वाजवतात, चौघडा वाजवतात. मग या विठाई जगदंबेच्या समोर नैवेद्याचं ताट आल्याच्या नंतर नगारा कोणता वाजवायचा? तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, डंकानो हात डाका डाका डंकानो हात गजरे, डंकानो गजरे, अंगा
म्हणतात नगरा कोणता वाजवायचा, चौघडा कोणता वाजवायचा, डाका अनुहात गजरे. अनुहात प्रकारचा नाद करायचा आहे. नादाचे दोन प्रकार, पहिला आहात नाद, दुसरा अनुहात नाद. जो कानांना ऐकू येतो त्याला म्हणतात आहात नाद, जो अंतकरणातून निघतो त्याला म्हणतात अनुहात नाद. मग अनुहात प्रकारचा नाद केला. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात त्या विठाई जगदंबेला मी नामस्मरणाने गर्जना केली. नामस्मरणाने गर्जना केल्याने तिने माझ्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि माझ्या शरीरामध्ये प्रवेश केल्याने विठाई जगदंबेने मला सर्व भवरोगापासून मुक्त केलं. आरोग्य करी तू कयासी रंगा येई ओ विठाई, रंगा येई ओ विठाई. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. संचरे आपुला घेऊनी पुरस्कार आरोग्य करी तू कयासी. रंगा येई ओ विठाई, रंगा येई ओ विठाई. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी श्री क्षेत्र सोनूशी पंचकृषी या ठिकाणी आदिशक्ती माता भगवती वटमादेवी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने चालत असणारा कीर्तन महोत्सव, सालाबाद प्रमाणे सुंदर अशा पद्धतीने भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालत असणारा हा नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र महोत्सवाची आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्द केली. मनापासून सर्वांच्या ठिकाणी आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. आपण संपूर्ण या ठिकाणी पंचक्रोशीची असणारी ही वटमादेवी माता, या माता भगवतीवरती श्रद्धा निष्ठा ठेवून जर तिची भक्ती केली, या अंतकरणामध्ये जर आपण सुशोभित अशा पद्धतीचं आसन बनवलं तर त्याच्यावरती जर तिला विराजमान केलं तर ती आदिशक्ती माता भगवती आपल्या जीवनातील अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करते आणि परमानंद सुखाची आपल्याला प्राप्ती करून देते. आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये उपस्थित झालात. आपल्या परम भाग्याने धर्मकार्य आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून संपन्न होत आहे. हे खरं तर धर्मच कार्य आहे आणि धर्म टिकवण्याचं एवढे एकच क्षेत्र आणि एवढंच व्यासपीठ आज शिल्लक राहिलेलं आहे. कारण कुठेतरी जर आपण बघितलं तर आपला हिंदू धर्म आज धोक्यात येतो आहे. पण मला असं वाटतं आपला धर्म आणि आपली संस्कृती आपल्या मुलांना शिकवा. आपल्या मुलांना हनुमान चालीसा शिकवा, आपल्या मुलांना हरिपाठ शिकवा, आपल्या मुलांना ज्ञानेश्वरी शिकवा, आपला धर्मग्रंथ आपल्या लेकरांना शिकवा, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये वाईट अशा पद्धतीचं आपल्याकडून काही घडणारही नाही, आपल्याला ऐकायलाही मिळणार नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यांना ते दिसणार नाही. याच्याकरता आपले संस्कार संस्कृती जपणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. कारण राजमाता जिजाऊ साहेबांची कुस पवित्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी ज्ञानसूर्य जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्माला आला. मग आईच आपल्या लेकराला संस्कार देते. कारण उदरात असतानाच रामायण महाभारत शिकवलं राजे छत्रपती शिवाजी महाराजांना. आज तीच वेळ आपल्यावरती आहे. राजे जन्माला येणार नाही पण आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एक एक मावळा जन्माला येईल ज्यावेळेला आपण राजांचे विचार आपल्या जीवनामध्ये अवलंबणार आहोत. कारण राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय केला, रांजेगावच्या पाटलाला जागेवरती चौरंगी केलं. तोच न्याय खऱ्या अर्थाने आज करण्याची गरज आहे.
राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करून तिला परत पाठवलं, पण तिने मात्र घरी गेल्याच्या नंतर सांगावं, महाराज आज तक मैंने खुदा देखा नहीं, आज तक मैंने खुदा देखा नहीं, लेकिन आज मैंने खुदा देखा, और जो खुदा आज मैंने देखा उस खुदा का नाम है राजे छत्रपती शिवाजी महाराज. दुश्मनाने सुद्धा ज्यांना देव म्हणावं त्या राजांचे विचार अवलंबणारा हा संपूर्ण महाराष्ट्र 350 वर्षाच्या गुलामगिरीतून राजाने मुक्त केलं. या ठिकाणी एकच सांगेन महाराज, या जगाच्या पाठीवरती हिंदू धर्मासारखा दुसरा धर्म नाही, या जगाच्या पाठीवरती श्रीमद भगवद्गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही, आणि या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा दुसरा पंथ नाही. हे आपल्या परमभाग्याने आपल्याला मिळालं. मग हे टिकवणं आणि जपणं आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. धर्म टिकला तर आपल्या अस्तित्वाला किंमत राहील. म्हणून सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट अशा प्रकारे गायनाची साथ केली ते सर्व गायनाचार्य महाराज त्यांचे आभार. टाळकरी गुणीजन त्यांच्या ठिकाणी आभार. मृदंगाचार्यांचे दोनही मृदंगाचार्यांच्या ठिकाणी आभार. चोपदार महाराजांचे आभार. आदरणीय बाबांचा खरं तर आज वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा. बाबांना खऱ्या अर्थाने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार. शिष्टवाले दादा अमोल भाऊ गीते मनापासून त्यांचे आभार. पंचक्रोशीतील असणारे सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे आभार. आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी उपसरपंच राजेंद्र भाऊ सानप मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार. खरं तर गावामध्ये असणारा राज्यकर्ता असा असावा, स्वतःच्या अगोदर गावाचा विचार करणारा, आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये तीच भावना म्हणजे मटवा देवीचा उत्सव आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये दरवर्षीच शेवटच्या श्वासापर्यंत ना म्हणता म्हणता शेवटी हा पण असं करून टाकतात महाराज का ना भूतो न भविष्यती, एकापेक्षा एक. कारण या माता भगवतीचा उत्सव कसा करायचा हे तिच्या हातात आहे. कारण करून घेणारी सगळी तिची लेकरं आहेत. म्हणून मनापासून सगळ्यांच्या ठिकाणी आभार. आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमांचे सतीश भाऊ गीते मनापासून भाऊंचे आभार. मारुती दादा फड त्यांच्या ठिकाणी आभार. सगळ्यांचेच मनापासून या ठिकाणी आभार. उद्देश ठिकाणी व्यक्त करेल आदरणीय अण्णासाहेब दिघे पाटील त्यांचे आभार. त्याच पद्धतीने या ठिकाणी आदरणीय आमचे भाऊसाहेब दादा चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या या ठिकाणी आभार. अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. त्याच पद्धतीने आमच्या कार्यावरून आलेले आमचे बाबांच्या ठिकाणी मनापासून आभार. त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारे आमचे दोनही यूट्यूब चॅनेलवाले दादा खऱ्या अर्थाने आपल्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण ते खऱ्या अर्थाने आत्ता झाला तर नंतर आपल्याला कायमस्वरूपी भविष्यामध्ये दिसण्याकरता मनापासून ते जे प्रक्षेपण करत आहे ते त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे बंधू देवीदास भाऊ सानप या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे आभार. आपण सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. मनापासून आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी आभार. कोणाचा नामनिर्देश राहिला असेल सगळ्यांची मनापासून क्षमा मागते. सगळ्यांच्या ठिकाणी आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे मालक उपस्थित आहेत त्यांचे आभार. झालेल्या सेवेतून जर काही वाईट वाकडे शब्द बोलले गेले असतील वाणी दोस्तम जर माझे मला परत करा ना तरी बालक बोबडा बोले वाकुडा मी चुका चाले ते चोज करुणी माऊली रिजेल जवी चुकीच असेल माऊलीच्या अंतकरणाने पदरात घ्या. योग्य असेल श्री गुरूंचा ज्ञानोबऱ्यांचं तुकोबऱ्यांचं आदिशक्ती माता भगवती वटमा देवीचं समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. भगवंताचं नामचिंतन करा. आई वडिलांची सेवा करा. अमूल्य किमतीच्या नरद्याचं सार्थक करा. झालेली सेवा श्री गुरूंच्या ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्ती दादांच्या आदिशक्ती माता भगवती वटमा देवी मातेच्या चरणावरती सेवा समर्पित करून श्री संत भगवान बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपले सोनशी गावचे ग्रामदैवत व समस्त पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आराध्य दैवत एक जागरूक देवस्थान म्हणून ज्यांची ओळख आहे असं आपलं वटमादेवी देवस्थान आणि या वटमादेवी मातेचा सुरू असलेला शारदीय नवरात्र उत्सव. या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सुरू असलेली कीर्तन सेवा आणि आजचा हा कीर्तन सेवेचा 5वा दिवस. 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आपणा सर्वांच्या समोर खऱ्या अर्थानं ज्यांचं कीर्तन म्हणजे एकदम शास्त्रशुद्ध
मला वाटतं सुदामदादा आज इथं आले आहे की नाही माहीत नाही, मागं बसलेले आहे की नाही माहीत नाही, परंतु ताईसाहेब सुदामदादा तुमचं खूप नाव काढत असतात. त्यांना तुमचं कीर्तन ऐकायला खूप आवडतं आणि नेहमी ते मला सांगत असतात की सगळ्यात जास्त आणि शास्त्रशुद्ध कीर्तन जे असेल तर ते गीतांजलीताई गोरोडकर यांचं आहे. मी गीतांजलीताईंचं या ठिकाणी जमलेल्या सर्वांच्याच वतीनं वटमदेवी सप्ताह कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो. खूप सुंदर असं कीर्तन सेवा ताई नेहमीच आपल्या सर्वांच्या समोर करत असतात. मागच्या वेळी ताईंनी खूप सुंदर कीर्तन केलं होतं आणि दरवर्षी आपण त्यांना आपल्या नवरात्र उत्सवात बोलवत असतो. आजच्या या कीर्तन सेवेला साथ दिलेले आमचे सर्व गायक मंडळी, हरिभक्तपरायण आमचे नवनाथ महाराज गडाख, नवनाथ महाराज दिघे, सोमनाथ महाराज पचपिंड, आमचे जयहरी बाबा आणि आमच्या लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे सचिन भाऊ अहो, त्यांची सर्व बाळगोपाळ मंडळी, हरिभक्तपरायण लाड महाराज यांचे सर्वांचेच मी या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो. आजच्या या कीर्तन सेवेच्या सेवादानाची जबाबदारी घेतलेले श्री राजेंद्र गणपत फड मुंबई पोलीस, श्री संदीप विनायक फड व श्री बाबुराव पाटील हालवर सामाजिक कार्यकर्ता पारेगाव खुर्द त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आजचे जे अन्नदाते आहेत ते श्री बाळासाहेब सोमनाथ सानप, श्री मारुती कैलास सानप व कैलासवासी निवृत्ती गोविंद सानप यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय निवृत्ती सानप, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आपल्या गावातील पहिले गुरुजी म्हणजे कैलासवासी निवृत्ती गुरुजी होते. त्यांनी आपल्या या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी शाळेवरती खूप चांगलं असं ज्ञानदानाचं काम केलं आणि खूप चांगले चांगले विद्यार्थी गुरुजींनी घडवले. त्यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं दत्ताचं नेहमी या सप्त्यामध्ये योगदान फार मोठं असतं. दत्ताने यावर्षी अन्नदानाचं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. दरवर्षी ताईसाहेब आपण या ठिकाणी आणि दररोज जे अन्नदाते आहेत, जे सेवादानवाले आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार करत असतो. तर मी बाबुराव पाटील हालवर, आमचे राजेंद्र पाटील फड आणि संदीप पाटील विनायक फड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. श्रीफळ देऊन त्यांचा हरिभक्तपरायण गीतांजलीताई गोरवडकर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होणार आहे. सर्वांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचे. यानंतर बाळासाहेब सोमनाथ सानप, श्री मारुती कैलास सानप व श्री दत्तात्रय निवृत्ती सानप यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. बाळासाहेब या, दत्ता चल. मारुती नाही आला का रे? फोटो घ्या सगळ्यांचा. यानंतर उद्याचा जो कार्यक्रम राहील तो हरिभक्तपरायण कांचनताई जगताप, भागवताचार्य अध्यक्ष निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वर यांचा या ठिकाणी उद्याचा कीर्तन सेवेचा कार्यक्रम राहील. व कीर्तन सेवादान ज्यांनी दिलेलं आहे ते डॉक्टर गणेश निवृत्ती फड, श्री गोकुळ पंढरीनाथ गीते व श्री बाबासाहेब नंदू सानप यांचं या ठिकाणी उद्याचं सेवादान राहील. तसेच अन्नदाते